हवामान या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत भौगोलिक स्पष्टीकरण. आपले मुद्दे असे आहेत की सर्वप्रथम आहे ब्राझील. तर ब्राझीलचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे हा जास्त आहे. अक्षवृत्तीय आता लक्षात आणा, पृथ्वी तिचं अक्षवृत्त ते जास्त आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, तर इथे हवामानामध्ये विविधता ही आढळते. जसं की विषुववृत्ताजवळ उष्ण आहे, तर मकर वृत्ताच्या दक्षिणेमध्ये समशीतोष्ण हवामान आढळते. त्याच्यानंतर आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय म्हणजेच व्यापारी वाऱ्यांपासून या देशामध्ये पाऊस पडतो. त्याच्यानंतर ब्राझील उच्चभूमीचा काही भाग हा उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. मग समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्त्र कड्यांपासून अडथळा निर्माण होतो आणि मग त्यामुळं किनारी भागामध्ये प्रतिरोध प्रकाराचा पाऊस पडतो. आलं लक्षात? पुढे उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळेच तेथे अत्यल्प पाऊस पडतो. त्यामुळं इथं काय होतं की अत्यल्प पाऊस पडतो. पुढे बघूया, ब्राझील मधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो आणि या सगळ्या शुष्क प्रदेशाला अवर्षण चतुष्कोण असं सुद्धा संबोधतात. मग तापमानाच्या या संदर्भामध्ये ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे आणि दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान हे तुलनेनं कमी आहे. म्हणजे यात जसे ऋतू असतात त्याच्याप्रमाणे विविधता आढळते. मग ब्राझीलच्या किनारी भागामध्ये विषुववृत्ताजवळ तापमानात हा फारसा फरक पडत नाही आणि या प्रदेशामध्ये वाऱ्याचं जे ऊर्ध्व दिशेने वळण होतं, तर तसंच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा जो पट्टा आहे या भागात अतिशय क्षीण असं असल्यामुळं इथं आवर्त निर्माण होत नाही. मग म्हणूनच ब्राझीलच्या या किनारी भागामध्ये वादळं ही फार क्वचितच होतात. काय होतात? क्वचितच होतात. मग या देशाचा बहुतांश जेवढा भाग आहे तो उष्ण कटिबंधामध्ये येतो. पुढे बघूया की देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त हे जातं आणि या भागामध्ये हवेचं तापमान हे जास्त असतं आणि म्हणून मग अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये सरासरी तापमान 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस इतकं असतं. तर उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये हवामान हे पूर्ण थंड असतं आणि त्याच्यामुळं समुद्रामुळं किनारपट्टी जो प्रदेश आहे किनारपट्टीचा त्याचं हवामान हे सौम्य आणि आर्द्र असतं. अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये सुमारे 2000 मिमी पाऊस पडतो, तर आग्नेय 1000 ते 1200 मिमी पर्यंत पाऊस पडतो. आता इथं एक छोटीशी फीत आहे, तुम्हाला ती तुम्ही व्यवस्थित वाचायची. पुढे जाऊया. दैवताचे रंग, त्याच्यामध्ये दोन्ही देशातील स्थान, विस्तार आणि हवामान स्थिती ही लक्षात घेऊन पुढील तक्त्यामध्ये ऋतूप्रमाणे वहीत तुम्ही लिहायचं आहे की ऋतू भारत आणि ब्राझील व उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कशा रीतीने आहे ते लिहायचंय. माहित आहे का तुम्हाला, राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यामध्ये किती बरं 50 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते आणि कारगिल शहरामध्ये हिवाळ्यात तापमान वजा 48 अंश सेल्सिअस इतकं उतरतं. किती? वजा 48 अंश. त्याच्यानंतर मेघालयामधली खासी जिल्ह्यातील मोसिन राम 11.872 मिमी व चेरापुंजी इथं 11.777 मिमी ही दोन ठिकाणं भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणं आहेत. काय आहेत? पर्जन्यवृष्टीची ठिकाणं. मग पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून तेथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 120 मिमी पेक्षा कमी आहे.
आणि मान्सूनच्या परतीच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जास्त असा पाऊस पडतो. आता तुम्ही जरा डोकं पण चालवायचंय विद्यार्थी मित्रांनो. तर वरील ऋतूंच्या आधारे वर्षभरातील महिन्यांचं विभाजन करायचंय आणि वरील प्रमाणेच ऋतू विभाजनाची आणखीन एक पद्धत आणि त्यातली सर्व काही ऋतूंची माहिती घ्यायची आहे, की उदाहरणार्थ ग्रीष्म म्हणजे काय? बरोबर? काय? ग्रीष्म म्हणजे काय? चला तर पुढे जाऊया. आता शोधा पाहू. चेरापुंजी आणि मौसिनराम येथे 11,000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु अधिक जवळच असलेल्या शिलाँग येथे फक्त 1,000 मिमीच पाऊस पडतो. असं का होत असावं? शोधायचंय आपल्याला अर्थात. माहित आहे का तुम्हाला, ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे आणि या भागात हिमवृष्टी होत नाही, परंतु काही आकस्मिक परिस्थितीमध्ये दक्षिण ध्रुव वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात आणि अशा वेळी या प्रदेशामध्ये हिमवृष्टीही होते. तसेच 1879, 1957 आणि 1985 या वर्षी हिमवृष्टी झाल्याच्या नोंदी ह्या केलेल्या आहेत. हे काय आहे माहित आहे का तुम्हाला? फक्त आता पहा बरे, जमते का? भारत आणि ब्राझील यांचं स्थान विस्तार यांचा जर तुम्ही विचार केला तर हवामानाचे तापमान, पर्जन्यमान या घटकांमध्ये होणारा निहाय फरक शोधा व तुलनात्मक असं टिप्पणी तयार करा. आता पहा बरे, जमते का? भारतातील कोणत्या भागामध्ये वर्षभरामध्ये 3 पिकं घेतली जातात, त्यांचा आणि पर्जन्यमानाचा हा संबंध काय असेल? पुढे आपण काय शिकलो? तर काही कोष्टकामध्ये काही जागांची, प्रदेशांची नावं दिलेली आहेत. तर तुम्ही तो खालील प्रदेश योग्य कोष्टकात लिहायचा आहे. म्हणजे प्रदेश जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे आणि कमी पावसाचे. तर ते कोणते कोणते भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये आहेत, तर ते संपूर्णपणे तिथं दिलेले आहेत पर्याय. त्यातले निवडून तुम्ही व्यवस्थित जास्त पावसाचे भारतातले कोणते ते त्याच्यामध्ये लिहायचे आणि ब्राझील मधले कोणते ते तिच्यामध्ये लिहायचे. अशा प्रकारे हे कोष्टक तुम्हाला सोडवायचंय. चला तर मग पुढच्या विभागात जाऊया.